एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. संपदाला मदत करायला ललिता गेली खरी देशपांड्यांच्या घरी, पण या सगळ्या प्रकरणात वच्छी मावशी आहेत. त्यांनी ललिताला कशात अडकवलं तर नसेल? फोन करू का? नको, उगाच चिडेल. काय करू, खूप उशीर झालाय. बाबा आता 9 वाजतील, अजून आई आली नाहीये. अरे येईल, ती मैत्रिणीकडे गेले ना गप्पा मारायला. बरेच दिवसांनी भेटल्या ना मैत्रिणी, येईल सावकाश. मी मावशीकडे गेली ना. आताच फोनवर बोलणं झालं माझं तिच्याशी. ती म्हणाली तिला उशीर होणार आहे, आपल्याला जेवून घ्यायला सांगितलंय. अच्छा, पण मग तिचं काय जेवणाचं? ती काय जेवून येईल बहुतेक, काय माहिती. अच्छा, मग एकटी येणार आहे का कशी येणार आहे? एकटी, जाताना टॅक्सीने गेली ना एकटी, येताना येईल टॅक्सीने, ती येईल. बरं ठीक आहे. तुम्ही काय तर थांबले आहात? हा, एकटे काय करता इकडे? चला आमच्या बरोबर. हो, सगळ्याच आहोत बाहेर, चला. हो. काय काय बघत बसलीस मोबाईल मध्ये माझ्या? किती वेगवेगळ्या ब्रँडचे टीव्ही आलेत बाजारात. पहिली तू मोबाईलवर टीव्हीचे ब्रँड्स बघतेस? घरात टीव्ही नाहीये बघायला, तर ही ब्रँड्स बघत बसली टीव्हीची. अहो, आपण टीव्ही घेणार आहोत. अरे बापरे, म्हणजे ऑनलाईन शॉपिंग की काय? एवढी प्रगती? नाही भाऊजी, मी फक्त बघते. आपण टीव्ही दुकानातूनच घेणार आहोत. उद्या आई बाबांना घेऊन जाऊन मी टीव्ही घेण्याचा विचार करते. आईना खूप छान वाटेल ना. पण वहिनी, आपल्याकडे पैसे कुठे आहेत? त्याचा विचार तू नको करूस, मी बजेट बनवलंय. बजेट बनवलंय, पण आपले इन्कम तेवढंच आहे. मी म्हंटल ना स्वानंदी, त्यात नको पडूस तू, मी बघेन. नाही वहिनी, तसं नाही, पण आपण ना आत्तापासूनच काटकसर करायला हवी. 3-4 महिन्यांनंतर आपले घराचे हप्ते पण सुरू होतील ना, म्हणूनच म्हटलं की गरजेच्या वस्तू घेऊन टाकू. आणि असाही तुझा पगार आपण कुठे वापरतोय ना घरात. आपली बचतच आहे ना ती. आनंदी, मला वाटतं वहिनी बरोबर म्हणते. अहो, आपण घेऊन टाकूया टीव्ही. नाही म्हणजे मला मान्य आहे, काटकसर केली पाहिजे, हप्ते भरायचे आहेत, पण दादा वस्तू पण होणं आवश्यक आहे ना घरात. शिवाय टीव्ही गरजेची वस्तू आहे. आपण घेऊन टाकूया, अजून काटकसर करूया. अरे मी विचार न करता बोलतीये, तू सुद्धा तिच्या होला हो करतोयस. अरे निलिमाने ठरवलंय म्हणजे काहीतरी विचार असणारच ना तिच्या डोक्यात. बघा ना बाबा, मी काहीतरी करण्याचा विचार करते आणि आधी हे मोडता घालतात त्यात. अहो, घर चालवणं ही माझी जबाबदारी आहे. मी करेन मॅनेज. तू कधी घेतली जबाबदारी? स्वानंदीची जबाबदारी आहे ती. तिला आपल्या घरच्यांच्या आवडीनिवडी नाही माहित अजून. वहिनी, तुमचं बरोबर आहे की मला आवडीनिवडी नाही माहिती,
पण मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने काटकसर करायलाच हवी, त्याशिवाय संसार कसा चालणार? मी दाखवेन चालवून. तुला इथल्या लोकांच्या गरजा नाही कळल्यात अजून. निरंजन, ती बरोबर बोलते. आमच्या दोघांच्याही तिच्याकडनं याच अपेक्षा होत्या. अरे म्हणून तर घराच्या किल्ले हिच्याकडे दिले होते ना मी त्यावेळेला. जराशी घाबरली तेव्हा ती. खरंय बाबा, मला माझी जबाबदारी आणि हक्क या दोन्ही गोष्टी फार उशिरा कळल्या. हे काय ग? पण आता मी माझ्या जबाबदाऱ्या खूप व्यवस्थितपणे पार पाडेन. बस. आई आल्या वाटतं. मी बघतो मी. पण प्लीज त्यांना टीव्हीचं कोणी सांगू नका, मला त्यांना सरप्राईज द्यायचं. काय मला उशीर झाला? हो, मी माहितीये ना, धबधब्यासारखी बोलत असते, कान दुखायला लागले ऐकून ऐकून. आई तुमच्या जेवणाचं? नको ग, खूप खाणं झालंय माझं, पडते मी जरा. नाही पण दूध घेऊन मग झोप ना. स्वानंदी, जरा दूध पाठव आईसाठी मध्ये. हो, मी पाठवते. हा, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट बाबा. नाईट. माहितीये का ललिता, घरात टीव्ही येणार. म्हणजे हा. मोठ्या सुनबाईने स्वानंदीच्या कमरेच्या चाव्या स्वतःच्या कमरेला लावल्यात. सत्ता बदल झाला. ती आणणार रे आपल्यासाठी घरात टीव्ही. अरे वा, आजचा दिवस शुभ आहे म्हणायचा. अगदी वेळेवर मी संपदाच्या घरीही पोहोचले. मी गेले तेव्हा त्याचे आई वडील पण आले होते. मी करेक्ट वेळेला देशपांड्यांच्या घरी पोहोचले आणि वच्ची मावशींच्या प्लॅनचा पूर्ण पज्जा उडाला. आम्ही तिची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. परीक्षा म्हणजे ते वच्ची घेऊन येणार आहे महेशला. आता महेशला अचानक समोर बघितल्यानंतर ही त्याच्याशी कसं वागते याच्यावरून कळेल ना बाईसाहेबांच्या मनात काय चाललंय ते. हो, म्हणजे जर तिला खरंच पश्चाताप झाला असेल ना तर ती माफी मागेल महेशची, आणि जर नसेल झाला तर नेहमीप्रमाणे चिडेल त्याच्यावर. तुझ्या घरच्यांनी तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. वच्ची मावशी महेशला घेऊन घरी येणार आहे तुझ्या आईच्या. तेव्हा लक्षात ठेव की तू संपदा नाहीयेस, तू स्वानंदी आहेस. महेशच्या पाया पड, फुल ड्रामा कर. त्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी सगळ्या नीट होतील. कमाल केली सर ललिता तू. काही आंब्यांच्या मोबदल्यात ही महत्वाची बातमी मिळाली मला. हे ललिता, पण ते संपदावर महेशच्या घरी जायची खरोखरच जबरदस्ती झाली तर? त्यावेळेला मी जे सांगेन ना तेच ती करेल. तू काय सांगणार आहे? काय सांगणार, सती सावित्री सारखं वागायचं, तेच बरं आहे. जमेल का तिला? म्हणजे लोकांना ते खरं वाटेल का? त्याच्यासाठी अभिनय यायला लागतो, आणि संपदाला करेक्ट अभिनय जमतो. तिने जरी काठीने मारलं ना तरी लोकांना वाटेल की ती फुलं सुधळते. अगं असू दे आई. किती मूर्ख आहेत सगळे, पुन्हा अडकले माझ्या जाळ्यात. काय ग बोलत नाहीस? लाजतेस की काय? बच्ची आत्या, तुम्ही खूप मोठी मदत केली आहे. आता तुमच्या आणि ललिता काकूंच्या भांडणाचा मी कसा फायदा घेते ते बघा. अगं संपदे, तू घे की कॉफी. नको आजी, घेते. घे घे घे.
तर तू करून सुद्धा छान झाली. अरे नाही म्हणजे ही एवढी छान कॉफी करते असं मला माहितीच नव्हतं. अरे आम्हालाही पहिल्यांदाच कळलंय. हो वसंतराव. बाबा आता नका ना काढू त्या जुन्या गोष्टी. आणि एक सांगू का नाही, म्हणजे कोणी काहीही म्हटलं तरी गुणी आहे आमची संपदा. खरंय. माणकावरती कितीही धूळ बसली ना तरी शेवटी त्याची किंमत कमी होत नाही, हो की नाही? काय हो वहिनी? आणि आता तर सगळी धूळ पण उडून गेली, त्यामुळे आता सगळं छान होईल. बरं महेश, आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? बघू, म्हणजे संपदा काय म्हणते तसं. नाही, संपदा जसं म्हणेल तसं नाही, जे रीतीचं आहे तसंच करूया. आम्ही दोघं संपदाला घेऊन तुझ्या घरी येतो. संपदा तुझ्या आई वडिलांची माफी मागे. त्यांनी माफ केलं तर ठीक आहे, नाही तर मग बघू काय करायचं ते. नाही आई बाबा माफ करतील ना तिला. अहो केव्हाची वाट बघताय तिची. ठीक आहे, मग रविवारीच जाऊयात दोघंही. चालेल? चालेल, चला निघू मी. अरे जाता जाता तिला पण तिच्या नवीन घरी सोड, म्हणजे तुम्हाला बोलता येईल, है ना? काय कशाला कशाला महेशला त्रास उगा. जा ना, जा ना. या महेशच्या गळ्यात मला घातल्याशिवाय वच्ची हत्या काही श्वास घेणार नाही. संपदा येतेस? हो चल जा जा. अच्छा येतो. सत्या, मी जरा काम करत बसतो आता. चला बाय नो, मी पण निघते. चांगलं झालं ग बाई. हो, समाधान वाटलं नाही. तुला उशीर होईल. हो बस अनिता, ललिताबाईंनी आणलेल्यातले 4 आंबे जरा वच्छीला पण दे. हा हो हो देते ना. ललिताने आंबे आणले? तुम्ही यायच्या आधी ललिताताई आल्या होत्या इथे. खरंच वच्छी आत्या, ललिताताई या घराचा खूप विचार करतात. हो आणि अगं संपदेला इथं बघून तर खूपच आनंद झाला त्यांना. आणि तुझी ती परीक्षा घ्यायची आयडिया इतकी आवडली त्यांना की काही विचारू नकोस. म्हणजे ललिताला सगळं माहित होतं? म्हणजे सांगायचं नव्हतं का त्यांना? नाही असं काही नाही. आणि मी स्वानंदीपासून हा विषय लपवून ठेवायला सांगितलाय. त्यांच्या अपरोक्ष त्या आपल्याला मदत करतायत. संपदा अगदी मुलीसारखी आहे ना त्यांना, म्हणून बिचारा करतायत. हो ना. काय सांगू आता यांना. संपदा मुलीसारखी वाटते. यांच्याकडून ऐकून ललिताने संपदेला सगळं आधीच कळवलं. का बिचारा महेशला मी खड्ड्यात तर नाही ढकलत आहे ना पुन्हा. चल बाय. थँक्यू. थांब ना. महेश तू असं नको ना वागूस. म्हणजे माझा पण पाय नाही उचलणार. मी पण तुला खूप मिस केलं. तू दूर गेल्यावरच मला तुझ्या प्रेमाची किंमत समजली. बस, मी आई शपथ घेऊन सांगतो, मला खात्री होती की तुला कधी ना कधीतरी तुझी चूक कळणार. आता कळली. ऐक ना,
मी काय म्हणतो, मला घर दाखव ना. काय आत्ता? हो. आता पॉसिबल नाहीये. का? ऍक्च्युली ना महेश, माझे घर मालक खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे कुठलाच मुलगा मला भेटायला येणार नाही या अटीवर त्यांनी मला घर दिलं. हे बरोबर आहे, पण मी चालेन ना, मी नवरा आहे तुझा. हो आहेस तू माझा नवरा. महेश, माझं घर मालक खूप खडूस आहे रे. आणि बघ ना आता किती वेळ झाली, म्हणजे तू आत्ता येणार आणि सगळे झोपले असतील ते, म्हणजे मला अनकम्फर्टेबल होईल तिथे जायला, त्यांना सगळं एक्सप्लेन करायला ऑकवर्ड होईल मला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तू ऑकवर्ड झालेली मला नाही चालणार. चला निघ. म्हणजे तू चिडलास का? काय करू? ठीक आहे, चल मी तुला दाखवते घर. नाही नाही नाही, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. नो इश्यूज अट ऑल. मी नेक्स्ट टाइम बघेन. निघू? फाईन, निघ. हे ऐक ना, नीट राहा. हो, बाय. बाय. हे ऐक ना, मी ना आज एकदम शांत झोपणार आहे, फुल घोरत. थँक्यू. अरे थँक्यू काय, निघ आता. म्हणजे आई वाट बघत असतील ना. बरोबर आहे, बरोबर. निघतो निघतो निघतो. काय काय, तू आता कसलीही काळजी करू नकोस. लव्ह यू. गुड नाईट. गुड नाईट. त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक. सरिता कोकुनी कुठे अडकवलंय मला? संपदा, काय ग आत्ता फोन केलास? सगळं ठीक आहे ना? तुम्ही कुठे अडकवलंय मला? महेश बरोबर प्रेमाचं नाटक आता नाही जमणार आहे मला. संपदा, आत्ता बोलता येत नाहीये मला. घरामध्ये सगळे जण आहेत. उद्या जॉगिंग पार्क मध्ये भेट, तेव्हा बोलू. काकू तुम्ही ओरडू नकोस. आणि महेशला मी नाही पाठवलेलं तुझ्या घरी. हे जे काही केलं ना ते बच्ची मावशीने केलंय. त्यामुळे जो रुबाब दाखवायचा तो त्यांना दाखवायचा आणि ओरडायचं सुद्धा त्यांच्या अंगावर. कळलं? हे फोन डफल्यू म्हणे. महेश, हात जोडून तुझी माफी मागते. हवं तर मी आई बाबांसमोर माफी मागू का? म्हणजे तू मला माफ करशील? बरी आहेस ना तू? मला माहिती आहे तू चिडलायस माझ्यावर. तू हवं तेवढं चिड माझ्यावर, पण प्लीज मला माफ कर. मला एक खरंच नाही वाटत आहे. आई, माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीये. मी आता खरं बोलतेय तर. का संपदा? महेश, मी कुठल्या तोंडाने माफी मागू तुझी? मी तुला तुझ्या घरच्यांना खूप त्रास दिला. ललिताबाईंनी आणलेल्यातले 4 आंबे जरा वच्छीला पण दे. ललिताने आंबे आणले? तुम्ही यायच्या आधी ललिताताई आल्या होत्या इथे. खरंच वच्छी आत्या, ललिताताई या घराचा खूप विचार करतात. हो, काहीतरी गडबड नक्की. मला लक्षात येत नाही. बाळूला फोन करते. बच्ची मावशी, सगळे झोपले तिथे आणि मी कसा बोलू?
अरे उचल रे. हा हॅलो वच्ची मावशी. ए बाळा, काय रे ललिता कुठे आहे? अहो त्या मगाशीच आल्यात. सकाळपासून त्या विमी नावाची मैत्रीण आहे ना, तिच्याकडे गेल्या होत्या. नक्की? अहो त्या विमीबाईने गावचे आंबे पाठवले. बर बर बर, ठेव ठेव तू फोन. काय झालं वच्ची मावशी? नंतर बोलते तुझ्याशी. बर. काय असेल ललिताच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल? स्टिकर? गावचे लोक कुठे स्टिकर लावून पाठवतात आंबे? अगो बाई. ललिता आता बघ, या स्टिकर वरून मी कुठच्या कुठे नेते तुला. नाही तुझं पितळ उघडं पाडलं ना तर नावाची वच्ची नाहीये मी.